हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आजच्या टॉपिकमध्ये कॅमेरा सेटिंग आणि ॲनिमेशन इफेक्ट किंवा वॉक थ्रू कसे क्रिएट करायचे ते आज आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेन, इथे एक बिल्डिंग टाईप असं एक मॉडेल वगैरे क्रिएट करून घेईन बॉक्सने. ओके. त्याला आपण बिल्डिंग वगैरे समजू शकता अशा टाईपमध्ये मी मॉडेल क्रिएट करून घेतो. अशी मी मॉडेल या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर ह्याला आपल्याला एक पाथ कन्सिडर करावा लागेल. ओके. त्यासाठी मी टॉप व्ह्यू मध्ये जातो, टी एंटर. जसा तुम्ही पाथ वगैरे देताल तसं तुमचा वाक्य या ठिकाणी क्रिएट होणार आहे. त्यासाठी मी एस पी लाईन मध्ये जाईन, असा एक पाथ क्रिएट करून घेतो. सपोज मी या ठिकाणी इथून मी हा पाथ क्रिएट करणार आहे असा पाथ मी क्रिएट करतो. असा मी पाथ क्रिएट करून घेतो. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही क्रिएट वगैरे करू शकता. असा एक पाथ क्रिएट करून घेतो. थोडासा एजेस वगैरे दिसतात, त्याला सॉफ्ट करून घेऊ शकता तुम्ही. व्हर्टायसेस वगैरे त्याचे सिलेक्ट करू शकता तुम्ही. त्याला सिलेक्ट केलं, जे व्हर्टेक्स पॉईंट वगैरे सिलेक्ट करून घेणार तुम्ही, ज्या ठिकाणी कॉर्नर पॉईंट असतील. हा वाला, हा वाला, हा वाला. मी याला फ्लिट करतो, फ्लिट ऑन करतो. स्मूथ आपला जो कॅमेरा असेल स्मूथली इफेक्ट करेल त्याच्यासाठी मी त्याला हे करून घेतो. ओके. असा मी पाथ दिलेला आहे. आता या पाथला मी सिलेक्ट करून घेऊ शकतो. जी लाईन असेल तिला आपण सिलेक्ट करू. फ्रंट मध्ये जातो. फ्रंट मध्ये गेल्यानंतर या लाईनला असं अपवर्ड मूव्ह करून घेतो. एक आय साइड लेवलला घेऊ शकतो तुम्ही. ओके. ते अशी शो होईल. ओके. आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, याला कॅमेरा या लाईनला किंवा ह्या पाथला आपल्याला कॅमेरा सेटअप करायचा आहे. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल मी जाईल ॲनिमेशनमध्ये. ॲनिमेशन त्यानंतर वॉक थ्रूला क्लिक करेल. इथून आपण 3 कॅमेरा याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मोस्टली 3 कॅमेराच या ठिकाणी यूज करतो. टार्गेटेड कॅमेरा जो असतो तो पर्टिक्युलर एखाद्या पोर्शनला फक्त टार्गेट करत असतो. ओके. तुम्ही इथे क्रिएट न्यू कॅमेराला ऑन केलं, कॅमेरा आपला ऑन झालेला आहे. ओके. आता पाथ आपल्याला पिक करायचा आहे. पाथला सिलेक्ट केलं आणि हा पाथ मी या ठिकाणी पिक केलेला आहे. ओके. तो आपण बघूया आपला कॅमेरा. अशा प्रकारे आपला कॅमेरा इथं शो होत आहे. बघू शकतो का, हा असा कॅमेऱ्याचा पाथ आपण सिलेक्ट केलेला आहे. ओके. आता हा कॅमेरा आपण या ठिकाणी मूव्ह वगैरे करू शकतो. सिलेक्ट केला, त्याला रोटेट करू आपण असा. रोटेट केल्यानंतर जसं जसं मी पुढे जाईल त्याला एकदा कॅमेऱ्याला सेट करून घेऊ आपण व्यवस्थित. ओके. मी असे इफेक्ट वगैरे शो करू शकतो. स्टार्टिंग पासून मी ऑटो की ऑन करतो. ऑटो की ऑन केल्यानंतर जसं जसं मी ह्याच्या फ्रेम पुढे घेत जाईल, मला कोणता जो एरिया असेल तो शो करायचा असेल तो तुम्ही शो करू शकता. तशा फ्रेम घेणार तुम्ही. या 25 फ्रेमला मला हा कॅमेरा असा पाहिजे.
मी नेक्स्ट फ्रेम घेतो अशी, या फ्रेमला मला तो असा शो झाला पाहिजे. नेक्स्ट फ्रेम घेतो, या फ्रेमला तो कॅमेरा मला असा पाहिजे. नेक्स्ट फ्रेम, हा पूर्ण असा रोटेट झालेला पाहिजे. नेक्स्ट, ओके, अशी फ्रेम घेतो मी. त्यानंतर असा रोटेट पाहिजे मला. ओके, लास्ट फ्रेम अशी घेतो. ओके, आता ह्याला आपण प्ले करूया. किंवा मी त्यासाठी Ctrl+C करतो, व्ह्यू मध्ये जा, 3D व्ह्यू शो करण्यासाठी. अशी व्ह्यू आपल्याला या ठिकाणी शो होत आहे. मी ऑन करतो. इथून तुम्ही फोकल लेंथ वगैरे पण चेंज वगैरे करू शकता पूर्ण ऑब्जेक्ट शो होण्यासाठी. कॅमेऱ्याची जी फोकल लेंथ असेल तुम्ही इथून चेंज करू शकता. ओके, पूर्ण इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी शो होईल. फोकल लेंथ या ठिकाणी कमी केलेला आहे. आता ऑन करू आपला व्हिडिओ. ऍडजस्ट करू याला. ऑन करू. असे इफेक्ट तुम्ही किंवा असे वॉक थ्रू तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करू शकता. कॅमेरा वगैरे इथून तुम्ही ऍडजस्ट करायचा असतो. ची रेंज वगैरे या ठिकाणी तुम्ही ऍडजस्ट वगैरे करू शकता. एक कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे आपला बेसिकली याच्यामध्ये, की ज्यावेळेस आपल्याला एक वॉक थ्रू किंवा ॲनिमेशन इफेक्ट तुमच्या किंवा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर तुम्ही असा वॉक थ्रू वगैरे क्रिएट करू शकता. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.